माऊलीजी, आज या ठिकाणी अमित ठाकरे यांच्या हस्ते अनेक जे पक्ष प्रवेश झालेले आहेत, सोबतच कार्यालयाचं उद्घाटन देखील करण्यात आलेलं आहे। आगामी लोकसभा निवडणुकांची नांदी म्हणावी का? नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण तयारीने या लोकसभेला उतरत आहे। माननीय राजसाहेबांनी अनेक वेळा आढावा बैठका झालेल्या आहेत आणि लोकसभेच्या तयारीच्या दृष्टीने आम्ही महाराष्ट्र सैनिक सज्ज आहोत। आज माननीय राजसाहेब ठाकरे यांना आणि माननीय अमितसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक पक्षातील कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केलेला आहे। याचं मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रातील राजकारणाचा झालेला चिखल। सर्व पक्षांनी ज्या पद्धतीचं राजकारण सत्तेसाठी केलेलं आहे हे आता सर्वसामान्य माणसाला सहन होत नाही आणि त्याचाच परिणाम आपण बघत आहे की कार्यकर्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बाजूने आता वळलेला आहे। अमित ठाकरेजीचं जेसीबीने फुलं वर्षा केलं काय सांगितलं? नाही, आमचे नेते त्यांचं स्वागत करणं हे महाराष्ट्र सैनिकाचं काम आहे आणि ते केलेलं आहे। परंतु आज ज्या पद्धतीने माननीय अमित साहेब महाराष्ट्रावर फिरून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवत आहेत, युवकांचे सोडवत आहेत, बेरोजगाराबद्दलचे असतील प्रश्न। कालच आमचा 4 दिवसापूर्वी साहेबांनी जो पुणे विद्यापीठावर मोर्चा काढला होता, 4 दिवसात त्यांच्या मागण्या मान्य झाल्या आणि सर्व विद्यार्थ्यांना एक सुटकेचा श्वास मिळाला त्या ठिकाणी। अशा प्रकारचं काम माननीय अमित साहेब करत आहेत महाराष्ट्रभर आणि युवा पिढी त्यांच्याकडे प्रेरित होऊन आज पक्षाकडे वळलेली आहे। तर इथे किती गरज होती कार्यालयाची, जनसंपर्क कार्यालयाची किती गरज होती काय? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कार्यालय प्रत्येक प्रभागात आहेतच, परंतु निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करायचं म्हणलं तर आपल्याला तशा प्रकारची कार्यालय पाहिजे जेणेकरून लोकांना तातडीने तुमच्याकडे पोहोचता येईल। अशा प्रकारची कार्यालय आम्ही रस्त्यावर या ठिकाणी चालू केलेले आहेत आणि अनेक दिवसापासून आम्ही चेंबूरच्या जनतेसाठी काम करत आहोत। त्याचाच हा परिणाम आहे की आज युवा पिढी आमच्याकडे वळलेली आहे। निवडणूक जवळ आलेली आहे, तुमची रणनीती काय असेल? माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आदेश हीच आमची रणनीती। माणूस कोणी असो, कुठल्याही पदावरती असतो, परंतु माननीय ठाकरेंच्या घरातलं जर कोणी येत असेल तर चेंबूरमधला प्रत्येक मराठी माणूस हा जोमाने त्यांच्या पाठीशी उभं राहायला तयार असतो। तुम्ही आता हे पाहताय, आज एक 8-10 हजार लोक इथं एका कार्यालयाच्या उद्घाटनात जर उभी आहेत तर तुम्ही याच्यावरनं त्यांची ताकद पाहिली पाहिजे। आपल्या म्हणण्याप्रमाणे हे बालकिल्ला आहे 100%। हां, नेहमी मनसेचा पाऊल इकडे पडले नाही, मनसेचं पाऊल पूर्वीपासूनच आहे, आज नाही। गेली 17 वर्ष झाले पक्षाला। घाटल्यामध्ये खारदेवनगर या पट्ट्यामध्ये आम्हाला प्रचंड असं मतदान ऑलवेज झालेलं आहे। येणाऱ्या निवडणुकीमधून काय वाटतं आपल्याला? ज्या जोशातमधून मनसेचा इकडे जनसंपर्क चाललेला आहे, जोगरे साहेब आपण आहेत, पण मला आणि मतलब लई वरिष्ठ नेता आहेत मनसेचा, तर काय आपला काय एक्सपिरियन्स काय आहे येणार? 100% आमचा जो कोणी उमेदवार असेल तो निवडून येईल। 100% आमचा उमेदवार नक्की निवडून येईल आणि त्याच्यात कुठल्याही प्रकारचं दुमत असण्याचं काही काम नाही आणि कारण पण नाही। गाठल्यामधून मनसेचा आणि अमित साहेब ठाकरे पण येऊन गेलेले आहेत, तर आपली काय प्रतिक्रिया आहे? प्रतिक्रिया चांगलीच असेल, कारण मला वाटतं ही शाखाची उद्घाटन आज झाली, पण कामं इथे अगोदरपासून चालू होतं। मी बऱ्याच वेळी ह्या आपल्या सगळ्या इकडचे शाखाध्यक्ष महिला पुरुष असो किंवा सगळेच पदाधिकारी विभाग, इतकी बरीच लोक अजून शाखा उघडली नाही आहे, आम्ही तरी कामं होतात आणि आज अमित साहेबांकडनं हे उद्घाटन झालं। तर मला असं वाटतं एक जागा झाली आपल्या लोकांसाठी इथे आणि लोकांची समस्या मांडण्यासाठी इथे। आणि मी सगळ्यांना एक विनंती करेन की जो कोण आपल्या शाखेत येईल त्यांची जी कामं असतील ती झाली पाहिजे। मॅडम, जोपर्यंत आपले माऊली साहेब इकडे विभागातले झालेले आहेत तोपर्यंत जास्त लोकांचा जनसंपर्क पण वाढलेला आहे आणि मनसेमधून कार्यकर्त्यांची पण लाट बढ़लेली आहे। काय वाटतं? माझं एवढंच म्हणणं असतं की ज्यावेळी माणूस ग्राउंड लेवलला काम करतो ना, ऑटोमॅटिक लोक जुळतात आणि हे सगळं प्रेरणा आम्हाला माननीय राजसाहेबांकडनं आहे। साहेब सांगतात की राजकारणात 80% तुम्ही समाजकार्य करा आणि 20% तुम्ही राजकारण करा। मला वाटतं त्या हिशोबाने हाच विधानसभा नाही, सगळीकडे लोक ग्राउंड रूटला सगळ्यांवर कामं करतात। अदरवाईज तुम्ही बघताय आजकाल सर्वपक्षी काय चालू आहे, फक्त ते खुर्च्या आणि तिकीट सांभाळतात आणि आमची लोक जनतेला सांभाळतात आहे। मॅडम, ही शिवसेनेचा बालकिल्ला आहे, गड आहे, आता हे मनसेचं पाऊल इकडे पडलेलं आहे, बालकिल्ला राहिला आहे का शिवसेनेचं? तुम्ही चुकीचा प्रश्न विचारला। नक्की मनसेचाच आहे हे आणि मी जो कोण इथे साहेब आमदारकीला देणार किंवा मी सगळ्यांना शुभेच्छा आत्तापासून देते की नक्की लोकसभा तर आहेच, आपले जो कोण उमेदवार असेल नक्की जिंकून येणार आणि त्यासाठी सगळ्यांनी इथे काम करणं गरजेचं आहे। सर, एक विचारू आपल्याला, एवढं तुमचे वाढती लोकप्रियता लोकांमधून, नागरिकांमधून आणि मतदातामधून होतं, काय तुमचं बोलणं आहे? सर,
मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आलेलो आहे. पक्षाच्या आदेशाप्रमाणे जनतेची सेवा करणं आणि जिथं जिथं मराठी माणसाला गरज असेल तिथं महाराज सैनिक म्हणून आपण उभं राहणं ही राजसाहेबांची शिकवण आहे. त्याप्रमाणे आम्ही काम करतो.